नमस्कार मित्रांनो, वेलकम टू पिकिंग चॅनल। जर तुम्हाला जमीन मोजणीमध्ये शिकायचं असेल व सरकार कागदपत्रे याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन असे व्हिडिओ मिळत जातील व अपडेट मिळत जातील। मी स्वतः जमीन मोजणी करतो, त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन व तुम्हाला मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीन की जमीन मोजणी कशी केली जाते। तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक नवीन विषय घेऊन आलेला आहे, ते म्हणजे जमिनीचे अत्यंत महत्त्वाचे नकाशे काय आहेत व किती आहेत याच्या अगोदर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते म्हणजे गट नकाशा म्हणजे काय, टिपण नकाशा म्हणजे काय, पाणी नकाशा म्हणजे काय, हे आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। ह्या तीन नकाशांचे मिश्रण म्हणजेच कंपॅरिझन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघूया टिपण नकाशा काय असतो। तर हा टिपण नकाशा आहे। टिपण नकाशा म्हणजे हा आपल्या सर्वे नंबरचा नकाशा असतो। सर्वे नंबर हा इंग्रजांच्या काळात जेव्हा त्यांनी मोजणी केली तेव्हा त्यांनी जमिनीच्या तुकड्याला सर्वे नंबर असे संबोधित करण्यात आले। त्यावेळी बंदोबस्त योजना होती। बंदोबस्त योजनेदरम्यान सर्वे नंबर असे जमिनीला संबोधित करण्यात आले। तर हा नकाशा तुम्ही बघू शकता, सर्वे नंबर 149 हा पूर्ण सर्वे नंबर आहे। हा जो नकाशा आहे पूर्ण एकच सर्वे नंबर आहे, तो म्हणजेच 149। तर ह्याच्यामध्ये जे मापे होते ते साखळी व आनेमध्ये होते। तुम्ही बघू शकता इथं 49 साखळी 7 आणे। तर जे हे सिम्बॉल आहे इंग्लिश मध्ये जे 6 नंबर लिहिलेला आहे 6, हे आनेचं सिम्बॉल आहे। त्याच्या अगोदर जे असते ते साखळ्या असते, त्यानंतर असते ते आणे असते। आणि तुम्ही इथं बघू शकता हे इंग्रजांच्या काळामध्ये बनवलेले नकाशे आहेत। त्यांनी त्यावेळी मोजणी केली होती। त्या तुकड्याला सर्वे नंबर असे संबोधित करण्यात आले होते। तुम्ही इथे बघू शकता। तर त्यानंतर काही वेळानंतर जमिनीमध्ये तुकडे करण्यात आलेत। म्हणजे समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पहिला फॅमिलीमध्ये एकच मालकाची जमीन होती, म्हणजेच आपली आजोबाची जमीन होती, ही पूर्ण सर्वे नंबर होता। त्यानंतर त्यांना 4 मुले झालीत। 4 मुले झाल्यानंतर ते प्रत्येकाची वाटणी झाली। तर वाटणी झाल्यानंतर प्रत्येकाचे तुकडे वेगवेगळे पडलेत। म्हणजेच इथे बघू शकता तुम्ही, हा पूर्ण एक नकाशा म्हणजेच 207 नंबरचा नकाशा आहे। हा पूर्ण बाउंड्री जी आहे ही बाउंड्री पूर्ण आहे ती 207 नंबरचा आहे। 207 नंबर सर्वे नंबर। त्यानंतर त्यामध्ये वाटणी पडलेत, म्हणजेच 207 3 तुम्ही बघू शकता, 207 4, 207 6, 207 7, 207 5, 208, 207 8, 207 9। तर ह्यामध्ये वाटणी करण्यात आलेत। पहिला हा पूर्ण सर्वे नंबर होता, म्हणजेच हा पूर्ण असा टिपण नकाशा होता पूर्ण सर्वे नंबरचा। हा नकाशा एकच होता। त्यानंतर भावाभावामध्ये ही वाटणी करण्यात आली। त्या वाटणी करण्यालाच फाळणी नकाशा असे संबोधित करण्यात आले। म्हणजे पूर्ण एक सर्वे नंबर आहे, त्यामध्ये वाटणी करण्यात आलेत। आणि त्या वाटणीला म्हणजे आपण आपल्या गावठी शब्दामध्ये, गावरान शब्दामध्ये आपण त्याला वाटणी म्हणतो। आणि मोडी लिपीत किंवा अगोदरच्या काळात किंवा टेक्निकल भाषेमध्ये फाळणी असे संबोधले जाते। म्हणजेच हे ज्या वाटण्या करण्यात आल्यात म्हणजेच फाळणी करण्यात आलेत, त्यामुळे ह्या नकाशाला फाळणी नकाशा असे म्हणले जाते। तर ह्यामध्ये बाउंड्री ही काळ्या रेषेने मारलेले असते किंवा संबोधित केलेले असते, व आतील अंतर्गत जे वाटणे आहेत ते लाल रेषेने मारलेले असते। तुम्ही बघू शकता येथे। आणि नंतर आता समजा त्यानंतर काय झालं, इंग्रजांच्या काळात बंदोबस्त योजना होती। त्यामुळे त्या जमिनीच्या तुकड्याला सर्वे नंबर असे संबोधित करण्यात आले। पुढे पुढे वाटण्या झाल्या व तिची फाळणी झाली। फाळणी झाल्यानंतर काय झाले, तुम्ही बघा इथं हा किती सर्वे नंबर आहे, 207/8 हा तुकडा आहे। ह्या तुकड्याचं पुढे जाऊन गट नंबर असे संबोधित करण्यात आले।
जेव्हा 1947 मध्ये भारताने स्वतंत्रता मिळवली, त्यानंतर जमिनीचे सर्वे करण्यात आले. त्यानंतर एकत्रितकरण योजना आली. त्यानंतर ह्या जमिनीच्या तुकड्याला सर्वे नंबर वगळून गट नंबर असे देण्यात आले. मग हा प्रत्येक जमिनीच्या तुकड्याचे गट नंबर असे संबोधित केल्यानंतर प्रत्येक नकाशे हे तयार झालेत. इथे बघू शकता तुम्ही 207/8 ला गट नंबर 460 असे संबोधित करण्यात आले. मग ह्या गट नंबरचे सर्वे झाल्यानंतर वेगळा हा गट नकाशा तयार झाला. तुम्ही बघू शकता हा तुकडा आहे, हा तुकडा तयार झाला. त्यामुळे आता हा आपल्या जमिनीचे तुकडे हे गट नंबर मध्ये आहे. तुम्ही बघू शकता 7/12 मध्ये तुमच्या जमिनीचे नंबर आहेत, भू नंबर आहे ते गट नंबर असे संबोधित केलेले आहेत. तर तुम्ही असा हा नकाशा तयार झालेला आहे आजच्या ह्यामध्ये. आणि आता मोजणी झाल्यानंतर जे भूमी अभिलेखवाले ऑफिसर किंवा साहेब आहेत ते तुमच्या गट नंबरचा सर्वे करतील व तुम्हाला नकाशा दिला जातील. ते म्हणजेच मोजणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला हा आलेख मिळेल तुमच्या गट नंबरचा. त्यामध्ये तुम्हाला सगळे संबोधित केले जातील, म्हणजे मोजणीचे कारण, मोजणीचे हजर कोण कोण होते व समजुतीच्या टिपा. ज्यावेळी त्यांनी मोजणी केली त्यावेळेस काय काय तुम्हाला इथं जुने आधार काय मिळालेत. मी ह्याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, गट आलेख मोजणीचा गट नकाशा म्हणजे काय. तर तुम्हाला मी अनेकदा सांगतो की हे जे एफ मध्ये आहे ते फिक्स पॉईंट आहेत, त्यांना जुने जे सापडलेले पॉईंट आहेत ते पॉईंट आहेत. व लाल मध्ये जे तुम्ही मार्क केलेले आहे ह्यामध्ये तीन नवीन खुणा दाखवलेला आहे, नवीन नंबर दाखवलेला आहे. ही बाउंड्री त्यांनी फिक्स केलेली आहे. ते काय करतील, तुमचे वहिवाट हे आहे ते उचलतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पायाखाली जमीन आहेत ते तुम्ही दाखवणार व ते प्रत्येक पॉईंट ते उचलत जाणार. इथे 1, 2, 3 व 4 पॉईंट घेतील. वहिवाटीनुसार तुमचा गट नकाशा बसवतील व तुम्हाला गट नकाशा आलेख हा मोजणी झाल्यानंतर तुम्ही फी भरल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर मिळून जाईल. तुम्हाला काय याच्याबद्दल जर तुम्हाला जर शंका असेल की मोजणी चुकलेला आहे किंवा नकाशा चुकलेला आहे, तर तुम्ही तहसील ऑफिसला अर्ज करून तुम्ही तो दुरुस्त करून घेऊ शकता. तर हे होते टिप्पण नकाशा, फाळणी नकाशा व गट नकाशा. याच्याबद्दल आपण आज माहिती बघितलेली आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. टिप्पण नकाशा म्हणजे सर्वे नंबरचा नकाशा असतो. हे इंग्रजांच्या काळामध्ये होतं. त्यानंतर त्यात फाळणी पाडण्यात आली, वेगवेगळे सर्वे नंबर देण्यात आले. म्हणजे समजा हा 201 आहे, पूर्ण हा सर्वे नंबर 1 आहे. त्यानंतर तुमच्या भावांच्या वाटण्या झाल्या तर 201 च्या 201/2, 200/3, 200/4, 200/5 करण्यात आले. त्यानंतर समजा 201/4 चा सर्वे नंबर 201/4 हा सर्वे नंबर आहे. त्याच्यानंतर एकत्रित योजनानंतर गट नंबर असे संबोधित करण्यात आले व आता जे चालू आहे ते गट नंबर चालू आहे. तुमचे आता पैसे भरल्यानंतर गट नंबरची तुमची मोजणी येते व पुढील कारवाई केली जाते. तर हे होते आजच्या व्हिडिओबद्दल. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर मोजणीमध्ये शिकायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करीन, कारण की मी स्वतः मोजणी करतो. मोठमोठे प्रोजेक्ट मी केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन. थँक्यू सो मच.